नमस्कार. साप्ताहिक विवेक आयोजित राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचा आजचा हा 5वा दिवस. मागील 4ही व्याख्यानांना आपण सर्वांनी जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वांचेच धन्यवाद. उर्वरित 4 भागात सहभागी होत असलेले सर्व दिग्गज मान्यवर वक्ते आणि त्यांचे तितकेच महत्त्वपूर्ण विषय पाहता पुढच्या 4 भागांनाही आपला असाच प्रतिसाद मिळत राहील असा आम्हाला विश्वास वाटतो. आजचं सत्र सर्वार्थाने एक विशेष सत्र आहे. या सत्राचं नाव आहे युवकांचा भारत. भारताच्या युवा शक्तीच्या 3 दमदार प्रतिनिधींशी आपण आज संवाद साधणार आहोत. हे तिघं म्हणजे इंद्रनील पोळ, अशोक देशमाने आणि सिद्धराम पाटील. हे तिघंही कोण आहेत, काय करतात, कोणता विषय घेऊन आज बोलणार आहेत, हे सगळं आपण जाणून घेणार आहोतच. पण तत्पूर्वी या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचं आयोजन साप्ताहिक विवेकनी ज्या निमित्तानं केलं, अर्थात साप्ताहिक विवेकचा आगामी ग्रंथ राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथाबद्दलची माहिती एका चित्रफितीद्वारे थोडक्यात जाणून घेऊयात. दिनांक 5 ऑगस्ट 2020 राम जन्मभूमी अयोध्या नगरीत माननीय पंतप्रधानांच्या शुभ हस्ते आणि पूजनीय सरसंघचालकांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराचं भूमिपूजन झालं. हिंदू समाजाचा, हिंदू अस्मितेचा 5 शतकांचा संघर्ष संपला आणि एका नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मात्र आता आपल्याला एवढ्यावरच थांबून चालणार नाही. साऱ्या जगाला हेवा वाटेल असं परम वैभवशाली राष्ट्र आपल्याला उभारायचंय आणि 5 ऑगस्टचा सोहळा ही या राष्ट्र उभारणीची पायाभरणी असणार आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून साप्ताहिक विवेकनं राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथ निर्मितीचा प्रकल्प हाती घेतलाय. या राष्ट्राची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक अनेक क्षेत्रात जडणघडण कशी असायला हवी याबद्दलचं सखोल चिंतन या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळेल. पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांची प्रदीर्घ मुलाखत, स्वामी गोविंद देवगिरी, माधव भंडारी, कृष्ण गोपालजी, अविनाश धर्माधिकारी, मिलिंद कांबळे, गिरीश प्रभुणे, रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर अनेक तज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख. या भव्य ग्रंथाचं प्रकाशन विजयादशमी या दिवशी. राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा उचला. केवळ 2500 रुपये श्रद्धानिधी भरून मिळवा. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथाची एक प्रत, विवेक साप्ताहिक आणि वैद्यराज त्रैमासिकाचे अंक वर्षभरासाठी मोफत. शिवाय या ग्रंथात रामसेवक म्हणून आपल्या नावाची नोंद. तेव्हा ग्रंथाकरता लवकरात लवकर नोंदणी करा. साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर, एक भव्य ग्रंथ निर्मिती आपल्या घरी असायलाच हवी. आजच्या या सत्रातील पहिले वक्ते इंद्रनील पोळ हे मध्य प्रदेश जबलपूरच्या एका मराठी कुटुंबात जन्मलेले आणि सध्या जर्मनीत वास्तव्य असलेले सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. माहिती तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा वेगवेगळ्या विषयांवरती ते दैनिका आणि नियतकालिकांमधनं सातत्याने लिखाण करत असतात. त्याने बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीचे तांत्रिक विश्व असं पुस्तकही लिहिलं आहे. इंद्रनील पोळ यांचा आजचा विषय असेल माहिती तंत्रज्ञान आणि भविष्यातील भारत. मी इंद्रनील पोळ यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विषयाची मांडणी करावी. नमस्कार, मी इंद्रनील पोळ. मी सध्या फ्रँकफर्ट जर्मनी येथे राहतो आणि सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स अशा नवतंत्रज्ञानाच्या विषयांमध्ये काम करतो. साप्ताहिक विवेकने राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथाच्या निमित्ताने जी राष्ट्र जागरण व्याख्यानमाला आयोजित केली आहे त्यात मला बोलायची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी संपूर्ण साप्ताहिक विवेकच्या टीमचे आभार मानतो. माझा आजचा विषय आहे माहिती तंत्रज्ञान आणि भविष्यातला भारत. मानव समाजात एकूण जर आपण मानव समाजाची हिस्ट्री, इतिहास बघितला
तर असे काही ठळक 2-3-4 असे काही वळण दिसतात, असे काही टर्निंग पॉइंट्स दिसतात जिथे मानव समाजाची उत्कर्षाची दिशा संपूर्णपणे बदलून गेलेली आपल्याला दिसते. या टर्निंग पॉइंट्सच्या वेळेस जे मानव समाजातले जे काही समूह होते, ज्या समूहांनी या टर्निंग पॉइंट्सचा त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्तपणे उपयोग करून घेतला, आपल्याला असंही बघायला मिळतं की त्या समूहांना त्या टर्निंग पॉइंटचा खूप चांगला उपयोग झाला आणि त्यामुळे त्यांच्या संस्कृतीत, त्यांच्या समाजात, त्या समूहात, त्या राष्ट्रात खूप चांगली उन्नती झाली, उत्कर्ष झाला त्या राष्ट्राचा. आता उदाहरण द्यायचं झालं म्हणलं तर साधारणपणे आपण जर 12-15 हजार वर्षांपूर्वीचा काळ घेतला आजपासून, तर असं सर्वमान्य आहे साधारणपणे की आजपासून 12-15 हजार वर्षांपूर्वी मानव समाज हा हळूहळू त्यांची जी भटकी जीवनशैली होती, लाईफस्टाईल होती, ती सोडून शेतीकडे वळू लागला. आपल्याला याचे उदाहरणं, याचे पुरावे उत्तर टर्की पासून ते भारत आणि चायनापर्यंत वेगवेगळ्या जागी सापडतात. काही समाजांमध्ये हे आधी झालं, काही मध्ये नंतर झालं, पण सांगायचा मुद्दा असा की साधारणपणे 12 ते 15 हजार वर्षांपूर्वी एक संपूर्ण मानव समाज हा हळूहळू शेतीकडे वळू लागला. आता त्या काळात ज्या ज्या समाजांनी, ज्या ज्या समूहांनी, मनुष्याच्या ज्या ज्या समूहांनी या शेतीकडे वळण्याच्या घटनेचा त्यांच्यासाठी चांगला वापर करून घेतला, ज्यांच्यासाठी परिस्थिती अनुकूल होती, ज्यांच्यासाठी जमीन सुपीक होती, पाणी मुबलक होतं, अशा समूहांना या बदलाचा, या टर्निंग पॉइंटचा फार चांगला उपयोग झाला. त्या समूहांमध्ये नवीन नवीन संस्कृती निर्माण झाली, भाषा निर्माण झाल्या, कला, साहित्य, संगीत, नृत्य, चित्रकला अशा विविध कलागुणांचा समुच्चय घडून आला. अर्थशास्त्र, स्थापत्यशास्त्र यांचा उत्कर्ष झाला. विज्ञानाकडे दृष्टी वळली माणसाची. त्यात मूलभूत संशोधन झालं त्या काळाच्या मानाने. आणि आपण बघायचं म्हटलं तर हा कुठला समूह होता, तर उदाहरणार्थ जर तुम्ही बघितलं तर मिस्र, किंवा ज्याला आपण इजिप्त म्हणतो, इराणच्या तिथला भाग, भारत, चायना, जिथे शेतीसाठी अनुकूलता होती आणि त्यामुळे त्या समूहांना त्या डिसिजनचा, त्या बदलाचा फार मोठा फायदा झाला. दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण आजपासून 400-500 वर्षांपूर्वीचं उदाहरण घेऊ शकतो, जेव्हा युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीचे बीज रोवले गेले. आजपासून साधारण 400-500 वर्षांपूर्वी युरोपमध्ये मोठी उलथापालथ झाली, औद्योगिक क्रांती आली. मनुष्य समाजाच्या लक्षात आलं, युरोपियन देशांच्या लक्षात आलं की एक प्रोसेस ओरिएंटेड फ्रेमवर्क मध्ये काम केल्यावरती आपली उत्पादन क्षमता वाढते. एकाच माणसाने सगळी कामं करण्यापेक्षा एखादा प्रोडक्ट निर्माण करण्यासाठी जास्त समूहाने छोटी छोटी कामं पण तीच रिपीटेड मार्गाने केली तर उत्पादन शक्ती वाढते, त्यामुळे क्रय शक्ती वाढते, त्यामुळे राष्ट्राचं सकल उत्पन्न वाढतं, त्यामुळे समृद्धता येते. आणि या औद्योगिक क्रांतीमुळे परत एकदा एक मोठा टर्निंग पॉइंट आला मानव समाजाच्या इतिहासात. जे जुने काही सत्ता केंद्र होती ती ढासळून पडली, नवीन सत्ता केंद्र उभी राहिली. काही राष्ट्रांना नवीन सत्ता केंद्र म्हणून मानाचं स्थान मिळालं, काही जुन्या राष्ट्रांचं ते स्थान गेलं, असं सगळं घडून आलं एकूण त्याच्यात. आणि अर्थात त्यामुळे युरोपमध्ये भरभराट झाली, तिथल्यात परत रेनेसॉन्स घडला, जे तिथलं विज्ञान, परत विज्ञानाच्या क्षेत्रात युरोपियन देशांनी मोठी भरारी मारली. पुढे जाऊन हेच काम अमेरिकेने केलं, कारण त्यांना त्या औद्योगिक क्रांतीचा फायदा झाला. अगदी लेटेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर 40-50-60 वर्षांपूर्वीचा चायना, ज्यांनी या औद्योगिक क्रांतीचा स्वतःसाठी उपयोग करून घेतला, त्याची सुद्धा प्रोग्रेस, त्याची सुद्धा प्रगती याच दिशेने होत गेली हे आपण बघतो आज. आता
तंत्रज्ञानाच्या विषयावरती बोलत असताना हे सगळं एवढं सगळं आधी सुरुवातीला सांगायचं कारण काय असं तुमच्या मनात येईल. तर बरेच जे फिलॉसॉफर्स आहेत, वैज्ञानिक आहेत, तंत्रज्ञ आहेत, शास्त्रज्ञ आहेत, युवल नोआ हरारी सारखे लेखक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की माहिती तंत्रज्ञान हा असाच एक मानवी समाजासाठी आलेला टर्निंग पॉइंट आहे आणि जे मानव समूह या टर्निंग पॉइंटचा वापर परत त्यांच्या उत्कर्षासाठी करून घेतील ते यापुढे जगावर राज्य करतील. आणि म्हणूनच जेव्हा आपण विचार करतो की भारताच्या भविष्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे, भारताच्या भविष्याचा आपल्याला विचार करायचा आहे, तर त्यात माहिती तंत्रज्ञानाचं काय स्थान असेल हा विचार जेव्हा आपल्या डोक्यात येतो तेव्हा आपल्याला हा सगळा इतिहास आधी डोळ्यांसमोरून घालावा लागतो. आपल्याला साधारणपणे माहिती आहे की 50-60 वर्षांपूर्वी थोडंसं त्याच्याही आधी कॉम्प्युटर्सच्या क्षेत्रात खऱ्या अर्थाने क्रांती सुरू झाली. आणि आता मी तसा काही इतिहासात जात नाही, पण अगदी थोडक्यात सांगायचं तर कॉम्प्युटर्स सुरुवातीला आले, मग त्यांची प्रोसेसिंग पॉवर वाढत गेली, ट्रान्झिस्टर्सचा शोध लागला कॉम्प्युटर्स मधल्या आणि त्याच्यामुळे कॉम्प्युटर्स मधली प्रगती खूप लवकर झाली, त्याचे साईज कमी होत गेले. हळूहळू इंटरनेट आलं. इंटरनेट आल्यामुळे माहितीची देवाणघेवाण खूप इझिली होऊ लागली, खूप फास्ट होऊ लागली. इंटरनेट आल्यानंतर मोबाईल फोन्स आले, त्यामुळे ते इंटरनेट जास्त लोकांच्या हातात पोहोचू लागलं. असं सगळं ते इट्स अ पाथ, असा सगळा तो पाथ आहे, असं सगळं ते असा तो मार्ग आहे. आणि त्या मार्गावरती चालता चालता आज गेल्या 60-70 वर्षात आपण खूप मोठी प्रगती केलेली आहे. आणि हीच प्रगती किंवा हाच सगळा मार्ग हा बेसिकली माहिती तंत्रज्ञानचा बेस आहे. ही प्रगती करत असताना झालं काय की कधी नव्हे ते मानवी इतिहासात आपण खूप मोठ्या प्रमाणावरती डेटा गोळा करायला सुरुवात केली, जे आधी होत नव्हतं. त्याचं कारण होतं की डिजिटायझेशन सुरू झालं. त्यामुळे डेटा कलेक्शन हे खूप इझी झालं. डेटा कलेक्शन इझी झाल्यामुळे काय घडलं की जो डेटा हा फार कमी लोकांच्या हातात आजपर्यंत होता किंवा जी माहिती तुलनेने कमी लोकांच्या हातात होती ती माहिती एकाएकी सर्वमान्य झाली. म्हणजे जी माहिती घ्यायला आधी फक्त आपल्याला बहुधा अमेरिकेत जावं लागत असेल किंवा अमेरिकेतल्या काही युनिव्हर्सिटीजमध्ये जे फक्त अवेलेबल असेल ते इंटरनेटच्या द्वारे आज आफ्रिकेतला एखादा मुलगा सुद्धा शिकू शकतो, वाचू शकतो. थिअरेटिकली ज्ञानाला काहीही सीमा उरल्या नाही. आणि या मोठ्या एका बदलामुळे पुढच्या येणाऱ्या काळात ज्ञान आणि त्याच्या अनुषंगाने तंत्रज्ञान अर्थात माहितीचं स्त्रोत हे सगळं फार बदलणार आहे आणि आपली लाईफस्टाईल त्या अर्थाने फार बदलणार आहे, जी बदलायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. आपले डिसिजन्स, आपण जे वागतो, जे बोलतो, हे ऑलरेडी खूप अल्गोरिदम्स वरती डिपेंडेंट होऊ लागलेलं आहे. हे भविष्यात घडेल अशातला भाग नाही आहे, हे घडून चुकलेलं आहे, हे घडत आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आज आपण जेवढं गुगल मॅप्स वरती डिपेंडेंट असतो तेवढं याच्या आधी कधी नव्हतं. लोकांना रस्ते लक्षात ठेवायची गरज नाहीये किंवा रस्ते लक्षात असले तरी जर मला गुगल मॅपने सांगितलं की नाही इकडनं मी लवकर पोहोचीन तर मी गुगल मॅपचा ऐकतो. मी माझ्या मनात जी माहिती आहे, मी वर्षानुवर्ष त्या रस्त्यांवरून चाललेलो आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. का? कारण माझा अल्गोरिदम वरचा विश्वास हा माझ्या स्वतःच्या डिसिजन मेकिंग पेक्षा जास्त आहे. आणि हे फक्त माझ्याबरोबर पर्सनल लेवलवर घडत नाहीये, तर हे कंपनी लेवलवरती म्हणा किंवा एखाद्या समूहाच्या लेवलवरती म्हणा, एखाद्या संघटनाच्या लेवलवरती म्हणा, एखाद्या राष्ट्राच्या लेवलवरती म्हणा सुद्धा हळूहळू घडू लागलेलं आहे. आणि हे घडत असताना आपण या सगळ्याच्या कुठे आहोत, एक देश म्हणून, एक राष्ट्र म्हणून, हे आपल्याला बघणं फार महत्वाचं आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करायचं, त्यात प्रगती करायची, उत्कर्ष करायचा म्हणजे फक्त अमेरिकन कंपनीजसाठी बॅक ऑफिस उभं करायचं, IT सपोर्ट उभा करायचा, हेल्प डेस्क उभं करायचं, एवढंच सीमित याचा अर्थ नाहीये. आपल्याला जर खरंच राष्ट्र म्हणून या टर्निंग पॉइंटचा आपल्यासाठी उपयोग करून घ्यायचा असेल तर आपल्याला एक जेन्युइन भारतीय इनोव्हेशन ची विचारसरणी
निर्माण करावी लागेल. आणि हे इनोव्हेशन आपल्याला कुठून बाहेरून नाही मिळणार, हे आपल्याला स्वतःच शोधावं लागणार आहे. ही पद्धत भारतीयच असावी लागणार आहे, हे फार महत्वाचं आहे. एडवर्ड एबी म्हणून एक अमेरिकन शास्त्रज्ञ आहे, त्याचं अमेरिकन लेखक आहे, सॉरी, त्या लेखकाचं एक फार महत्वाचं, फार छान वाक्य आहे. ते वाक्य असं आहे की ग्रोथ फॉर द सेक ऑफ ग्रोथ इज आयडिओलॉजी ऑफ अ कॅन्सर सेल. फक्त प्रगती करायची म्हणून प्रगती करायची का, त्या प्रगती करण्याच्या मागे काहीतरी उद्देश असला पाहिजे, हे आपल्याला विचार करायला लागणार आहे. आणि ही प्रगती कशी सस्टेनेबल असेल, याचा उपयोग आपण समाजाच्या कल्याणासाठी कसा करू शकू, माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग आपण समाजाच्या कल्याणासाठी कसा करू शकू, हे बघणं फार आवश्यक आहे. आणि जर हे आपण करू शकलो तरच आपण एक सस्टेनेबल ग्रोथ, एक शाश्वत उत्कर्षाकडे जाऊ शकू. भारताचं जे टोटल जीडीपी आहे, त्या जीडीपीचं साधारण 16% भाग हा आज शेती आणि शेतीविषयक उद्योग आणि रोजगारातून येतो. आणि भारताची 47 ते 48% लोकसंख्या ही आज प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शेतीवरती अवलंबून आहे. ही लोकसंख्या, या लोकसंख्येचा माहिती तंत्रज्ञानाशी संबंध हा फक्त टिकटॉक, फेसबुक, ट्विटर अशा ऍप्स वापरण्यापुरता येऊ नये, तर या लोकसंख्येला या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीतून काहीतरी उपयोग व्हावा, त्यांचं जीवनमान सुधारावं, हा आपला उद्देश असला पाहिजे. एवढं बोलून मी माझं आजचं मला जे सांगायचं होतं ते संपवतो. पुन्हा एकदा मी संपूर्ण विवेक टीमचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपण सर्वांचेही आभार मानतो. धन्यवाद. आजचे दुसरे वक्ते आहेत सोलापूरहून सिद्धराम पाटील. सिद्धराम पाटील हे दिव्य मराठी दैनिकात मुख्य उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राज्यपाल निर्देशित अधिसभा सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. गेली जवळपास 16-17 वर्ष ते मराठी प्रसारमाध्यमं, साहित्य अशा क्षेत्रात प्रभावीरित्या काम करतात. विश्वसंवाद केंद्र पश्चिम महाराष्ट्राचा देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार त्यांना गेल्या वर्षी मिळाला होता. सिद्धराम पाटील यांचा आजचा विषय असेल प्रसारमाध्यमं आणि भविष्यातील भारत. मी सिद्धराम यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. सिद्धरामजी. नमस्कार. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथाच्या निमित्ताने साप्ताहिक विवेकच्या वतीने आयोजित राष्ट्रजागरण व्याख्यानमालेत सहभागी सर्व बंधू भगिनी यांना नमस्कार. प्रसारमाध्यमं आणि भविष्यातील भारत या विषयावर काही मुद्दे मी आपल्या विचारार्थ मांडत आहे. संवाद ही माणसाची उपजत प्रवृत्ती आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि तो संवादाशिवाय राहू शकत नाही. मानव जातीच्या विकासात जनसंवादाची विविध माध्यमे विकसित होत गेली. मुद्रणकलेचा शोध लागला आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात मोठीच क्रांती झाली. आजचं युग हे डिजिटल युग आहे असं आपण म्हणतो. मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आज डिजिटल मीडियाने मोठंच परिवर्तन आणलंय. खरं तर प्रसारमाध्यम ही एक शक्ती आहे. एखाद्याला क्षणात प्रसिद्धीच्या शिखरावर नेणं आणि एखाद्या प्रसिद्धीच्या शिखरावरील व्यक्तीला खाली आपटणं हे प्रसिद्धी माध्यमात काही नवीन नाही. अनेक देशांमध्ये सत्तांतर घडवण्यात सुद्धा प्रसारमाध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिलेली आहे. थोडक्यात प्रसिद्धी माध्यम हे अफाट शक्तीचे भांडार बनले आहे. या शक्तीच्या प्रवाहात टिकून राहणे इतके सोपे नाही. एखादी स्थितप्रज्ञ, संतुलित आणि व्यवहारी व्यक्तीच या प्रवाहात टिकून राहू शकते, त्याचा योग्य वापर करू शकते. केवळ भाबडा आदर्शवाद प्रसारमाध्यमामध्ये फार काळ तग धरून राहू शकत नाही. यासंबंधी आपण 3 उदाहरणं पाहूयात. एक आहे समाजसेवक अण्णा हजारे यांचं उदाहरण. काही महिने प्रसिद्धीच्या शिखरावर होते, परंतु नंतर अशी स्थिती बदलली की अनेकदा त्यांनी आंदोलनाची घोषणा केली, पण त्यासाठी 4 माणसं जमवणं देखील त्यांना अशक्य होऊन बसलं. दुसरं उदाहरण आहे राज ठाकरे यांचं. अतिशय प्रभावी वक्तृत्वाच्या बळावर
पहिल्याच निवडणुकीत त्यांच्या पक्षाने जोरदार मुसंडी मारली. लोकांनी त्यांना संधी दिली, पण नंतर दूरही सारलं. प्रभावी संवाद कला त्यांच्याकडे आजही आहे, पण विश्वासार्हता ही खूप महत्त्वाची असते. ती टिकली नाही तर संवाद कला परिणाम शून्य ठरते. तिसरं उदाहरण आहे श्री नरेंद्र मोदी यांचं. मतदानाला आणखी 8-10 महिन्यांचा अवकाश होता. सन 2013 मध्ये ते प्रसिद्धीच्या शिखरावर होते. तेव्हा मतदान झालं असतं तर मोदीच पंतप्रधान होणार अशी चर्चा होती. परंतु प्रसिद्धीची ही लाट मतदानापर्यंत टिकून राहील काय असा प्रश्न अनेक अभ्यासक विचारत होते. समर्थकांना हीच भीती होती आणि विरोधकांना खात्री. रोजच्या सनसनाटी बातम्या प्रसिद्ध होण्याच्या या काळात मोदींची प्रसिद्धीच्या शिखरावर असण्याची ही स्थिती पुढील 8 महिने टिकून राहील काय असा तो प्रश्न होता. प्रत्यक्षात काय झालं? प्रत्यक्षात झालं असं, त्यांच्या प्रसिद्धीचा आलेख हा चढता राहिला. केवळ 8 महिन्यांपुरता नाही तर 7 वर्षानंतर सुद्धा. याचे रहस्य समजून घेतले तर आपल्याला भारतवर्षाचा भविष्यकाळ आणि प्रसार माध्यम या विषयाचं आकलन करून घेणं अधिक सोपं जाईल. आज भारताचं नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. एक जागतिक नेता म्हणून जग त्यांची चर्चा करत आहे. त्यांची फिटनेस, त्यांची कार्यक्षमता, आरोग्याविषयी असलेली त्यांची जागरूकता, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या की आणखी किमान 10 ते 15 वर्षे ते देशाच्या नेतृत्वस्थानी मांड ठोकून असतील यात काही शंका नाही. गेल्या 6 वर्षांमध्ये इस्लामी दहशतवाद ते देशाच्या सीमा, ईशान्य भारतामध्ये होणारं परिवर्तन ते जनधन, उज्ज्वला गॅस यासारख्या योजना, सर्जिकल स्ट्राईक ते डोकलाम गलवान रस्ते, महामार्ग यांच्या निर्मितीपासून राष्ट्रीय शिक्षण धोरण, शेतीविषयक कायदे आणि कोरोनासारख्या अनपेक्षित आणि भयंकर महामारीच्या काळात एक नेता म्हणून त्यांचे वर्तन अतिशय पोक्त आणि व्यवहारी असल्याचं दिसतं. प्रसारमाध्यमांचा सर्वाधिक विरोध पचवून प्रसारमाध्यमांचा सर्वाधिक प्रभावी वापर करणारा नेता, असा नेता आजवरच्या जगाच्या इतिहासात झालेला नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता या विवेचनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील भारत कसा असेल याचा विचार झाला पाहिजे. श्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद यांचे जीवन आणि विचार यांचा फार मोठा प्रभाव आहे. विवेकानंद वाङ्मयातून प्रेरणा घेऊन त्यांनी आपलं जीवन घडवलं. स्वामी विवेकानंद यांचे भारताचा भावी काळ या नावाने एक व्याख्यान फारच गाजलं होतं. त्या अनुषंगाने भारताचा भावी काळ काय असेल हे समजून घेतलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांचा काळ डोळ्यासमोर आणा. 1000 वर्षांची गुलामी भोगत हा देश ब्रिटिशांच्या दास्यात पिचत होता. गुलामी लोकांच्या नसानसात भिनली होती. भले भले समाजसुधारक देखील म्हणत होते ब्रिटिशांचे राज्य हे ईश्वरी वरदान आहे. त्या काळात देशाची राजधानी असलेल्या कलकत्त्यातील शिक्षित लोकांपैकी 27% लोकांनी आपला धर्म बदलला होता. कारण जे बाहेरून आलेलं ते चांगलं अशी मानसिकता लोकांमध्ये भिनली होती. अशा वेळी स्वामी विवेकानंद यांनी एक असं व्यासपीठ निवडलं जिथून जगभरात भारताचा डंका पिटला गेला. भारताविषयी असलेली चुकीची समजूत, चुकीची प्रतिमा गळून पडली. जगात भारताविषयी आदरभावना निर्माण झाली. आपल्या देशातील तरुणांची छाती अभिमानाने फुलून आली. भारतवर्षाचा स्वाभिमान जागला. भारतवर्षाच्या स्वातंत्र्य आंदोलनाला गती मिळाली. असं घडू शकलं कारण स्वामी विवेकानंद हे संवादातील गुरु होते, मास्टर कम्युनिकेटर होते. 125 वर्षांपूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांची शक्ती ओळखली होती. त्यांची प्रसिद्धी सहन न झालेल्या मिशनरी मंडळींनी काही विघ्नसंतोषी मंडळींना हाताशी धरून विवेकानंदांची बदनामीची मोहीम राबवली. याही स्थितीत स्वामी विवेकानंद डगमगले नाहीत. त्यांनी भारतातील शिष्यांना प्रसारमाध्यमांचा चांगला उपयोग कसा करायचा हे शिकवलं, हे सांगितलं. त्यासाठी अनेक पत्र लिहिली. भारतात प्रसिद्ध झालेली कात्रणं अमेरिकेतील वृत्तपत्रांसाठी कंटेंट पाठवण्यासाठी येथील शिष्यांना त्यांनी प्रवृत्त केलं. हक्काची माध्यम संस्था असायला हवी यासाठी आयुष्यात पहिल्यांदाच त्यांनी पैसा गोळा केला. अमेरिकेत पैसा गोळा करायला सुरुवात केली. प्रसार माध्यमांची हाताळणी कशी करायची याविषयीचे अनेक बिंदू स्वामी विवेकानंदांच्या पत्रातून आपल्याला पाहायला मिळतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सारी दगदग त्यांनी केली कारण त्यांना 2 गोष्टी सांगायच्या होत्या. एक म्हणजे जगाला सांगायचं होतं की भारतीय तत्वज्ञानातूनच जगात शांती नांदणे शक्य आहे.
सर्व प्रकारच्या मतप्रणालींना सोबत घेण्याचा विचार केवळ भारताकडेच आहे. ईश्वर एक आहे आणि तो वेगळ्या वेगळ्या रूपातून व्यक्त होतो, हा हिंदू धर्माचा मूलभूत सिद्धांत आहे. अन्य धर्मीयांचे अस्तित्व मान्य करण्याचा विचार आणि जीवनाचे तत्वज्ञान जगाने भारताकडून घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्यांनी भारतीय तरुणांसाठी सांगितली. भारताचं ध्येय काय आहे हे तरुणांना सांगितलं. रानटी टोळ्यांच्या आक्रमणाने जगातील अनेक राष्ट्रे नष्ट झाली, अनेक देश धुळीस मिळाले, परंतु भारतावर 1000 वर्षांपर्यंत रानटी टोळ्यांचे आक्रमण होत राहिली तरी देखील भारत जिवंत राहिला. याचे कारण भारताची नियती. भारताने जगाला आपले विचार द्यायचे आहेत, जगाला जीवनाचे तत्वज्ञान द्यायचं आहे, सर्वसमावेशकतेचा विचार द्यायचा आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, मी भविष्यकाळात डोकावून पाहत नाही, तसं करण्याची मला आवश्यकता देखील नाही, पण एक दृश्य मी उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, ती म्हणजे ही भारत माता पुन्हा एकदा उन्नत मस्तकाने आपल्या सिंहासनावर आरूढ होत आहे. जगद्गुरू भारताचं आपण शांती मंत्रानं स्वागत करूया. जगद्गुरू भारताचं हे स्वप्न सत्यात कोण उतरवेल हे देखील स्वामीजींनी सांगून ठेवलं आहे. ईश्वराला ताजी टवटवीत फुलं अर्पण केली जातात, हुंगलेली कोमेजलेली अशी फुलं अर्पण केली जात नाहीत. त्याचप्रमाणे त्याग आणि सेवा या मूल्यांचा अवलंब करत आपले सर्वस्व देशासाठी अर्पण करत सहस्रो युवक युवती पुढे येतील आणि हा देश पुन्हा एकदा मुसमसून उठेल. स्वामी विवेकानंदांना 39 वर्षांचं आयुष्य लाभलं. त्यांच्यानंतर देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे शेकडो तरुण तरुणी पुढे येऊ लागले. त्यातीलच एक तेजस्वी नाव होतं नरेंद्र दामोदर दास मोदी. नरेंद्र मोदी यांनी खूप कमी वयात आपले जीवन राष्ट्रार्पण केलं आणि एक ध्येय घेऊन जीवनाची वाटचाल केली. अशी संपूर्ण जीवन ध्येयानुकूल आचरण करणारी व्यक्ती आज देशाच्या नेतृत्वस्थानी आहे. स्वामी विवेकानंदांच्या भाषेत सांगायचं तर एखादी ध्येय नसलेली व्यक्ती 10,000 चुका करत असेल आणि त्याच व्यक्तीला जर ध्येय मिळालं तर ती केवळ 100 चुका करेल. ध्येयाला मनुष्य जीवनात फार मोठं महत्त्व आहे आणि राष्ट्रीय जीवनात सुद्धा. त्यामुळे ध्येय घेऊन पत्रकारिता करणारी तरुणांची फौज माध्यमांच्या क्षेत्रात येण्याची आज गरज आहे. कोविडमुळे डिजिटल माध्यमाची व्याप्ती खूपच वाढली आहे, हे तरुणाईला समजतं. आज आपल्या देशात 38 कोटी लोक इंटरनेट वापरतात, सोशल मीडियाचा वापर करतात आणि 76 कोटी लोक टीव्ही समोर असतात. प्रिंट मीडियात विशिष्ट झापड लावून विचारांची अस्पृश्यता पाळणाऱ्यांची मक्तेदारी कधीच संपुष्टात आली आहे. आपल्यावर सातत्याने होणारी भयंकर टीका, बदनामी, आरोप हे सगळं झेलूनही संतुलित राहता येतं आणि प्रसिद्धीच्या शिखरावरही राहता येतं, हे नरेंद्र मोदी यांनी जगाला दाखवून दिलं आहे. हे खरं आहे की देशाच्या हिताला नख लावून पाहणाऱ्या शक्ती आणखी नवनवे मार्ग शोधत राहतील. परक्या विचारांवर पोचलेले बुद्धिजीवी चीन, पाकिस्तान यासारख्या देशांसाठी लेखण्या झिजवतील. जे भारतीय आहे त्याबद्दल नकारात्मकता पसरवतील. JNU मधील भारत तेरे तुकडे होंगे म्हणणाऱ्यांची बाजू घेतील आणि राष्ट्रवाद हा मानवतेला घातक कसा आहे हे सांगत राहतील. पूर्वी केवळ निवडणुकीच्या काळात अपवाद म्हणून फेक न्यूजचे प्रकार चालायचे. आता फेक न्यूज ही एक वेगळी इंडस्ट्रीज झाली आहे. मुख्य प्रवाहातील अनेक माध्यम संस्थांच्या वेब पोर्टलवरून फेक न्यूजचा रतीब घातला जातोय. त्यामुळे येत्या काळात भारताला जोडण्यासाठी काम करणारी मीडिया आणि भारताला तोडण्यासाठी काम करणारी मीडिया यातील संघर्ष अधिक तीव्र होत जाईल. या संघर्षाच्या परिणामी तरुणाई आपला मूळ समजून घेण्यासाठी धडपडतील. तेथे त्यांना विवेकानंद भेटतील, सावरकर भेटतील. गीता आणि उपनिषद त्यांचे स्वागत करायला तयार असतील. त्यातून त्यांना आपलं ध्येय गवसेल आणि प्रसार माध्यमांच्या संघर्षात भारत विजयी होईल. संघर्ष जितका टोकाचा, विजय तितकाच रोमहर्षक होईल. मनात ध्येय ठेवून पत्रकारितेमध्ये करिअर करण्यासाठी बुद्धिमान आणि निर्भय तरुण तरुणी पुढे येतील. यासाठी आपल्या सर्वांना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सिद्धराम. आणि यानंतर आजच्या सत्रातील अखेरचे वक्ते असतील पुण्याहून अशोक देशमाने. अशोक देशमानेंचा आजवरचा सगळा प्रवास हा एक इंटरेस्टिंग आणि गौरवास्पद आहे. अशोक देशमाने हे मूळचे परभणी जवळच्या एका छोट्या खेड्यातले. पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून त्यांनी आळंदीजवळ स्नेहवन नावाच्या प्रकल्पाची 2005 मध्ये स्थापना केली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या पुनर्वसनाचं काम इथे चालतं.
आणि आज जवळपास 80 मुलांचं पालकत्व घेऊन त्यांचं शिक्षण, त्यांचं संगोपन इथे केलं जातं. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या सोशल इनोव्हेटर या पुरस्काराने अशोक देशमाने यांना सन्मानित करण्यात आले. मी अशोक देशमाने यांना विनंती करतो की त्यांनी आजचा विषय मांडावा. त्यांचा विषय असेल भविष्यातील भारत आणि सेवा कार्य. श्री अशोक देशमाने. नमस्कार, मी अशोक देशमाने. साप्ताहिक विवेकच्या माझ्या स्वप्नातील भारत या वेबिनारमध्ये सामाजिक कार्य आणि युवा या विषयावरती बोलण्याची संधी त्यांनी मला दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आम्ही स्नेहवन संस्थेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार यांच्या मुलांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी गेली 5 वर्ष झालं काम करत आहोत. मी मूळचा परभणी जिल्ह्याचा. माझं बालपण पूर्ण शेतकरी कुटुंबात गेल्यामुळे आणि कॉलेजमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या विचारापासून प्रेरित झाल्यामुळे मी या कामाकडे वळलो. अगोदर IT मध्ये 4-5 वर्ष जॉब केला, परंतु असं वाटलं की आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो. जसं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो. या भावनेतून मला असं वाटलं की आपण या मातीचं ऋण फेडण्याची वेळ आली आहे आणि ज्या मुलांना शिक्षण मिळत नाही आहे, ज्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली आहे, त्या मुलांना कुठेतरी आपुलकीचा हात मिळायला पाहिजे. त्या माध्यमातून स्नेहवनची सुरुवात झाली. 18 मुलांपासून सुरुवात झालेलं काम आज जवळपास 80 मुलांची जबाबदारी आम्ही घेत आहोत. सध्या माझं वय 30 वर्ष आहे, बायकोचं वय 24 वर्ष आहे. सांगण्याचा उद्देश हा की जेव्हा आपण म्हणतो की भारत हा तरुणांचा देश आहे, आज जवळपास जगातल्या सगळ्या देशांमध्ये भारताकडे आशेनं पाहिलं जातं, कारण की भारतामध्ये जवळपास 40% समाज जो आहे तो तरुण आहे आणि त्यामध्ये तरुणांची जर दशा आणि दिशा पाहिली तर त्यामुळे बरंच वाईट वाटतं. तरुण काय करतात का नाही करतात हा प्रश्न बऱ्याच ज्येष्ठांना पडतो. त्यामुळे मी माझं वय सांगत आहे की तरुणांनी पुढाकार जर घेतला तर कोणत्यातरी चांगल्या आणि कुठेतरी रचनात्मक कामाची सुरुवात होऊ शकते. स्नेहवन अगोदर 10x10च्या 3 रूममध्ये होतं. डॉक्टर कुलकर्णी या दाम्पत्याने आमचं काम पाहिल्यानंतर 2 एकर जागा, 4-5 कोटीची पूर्ण प्रॉपर्टी त्यांनी स्नेहवनला दान केली आणि त्याच्यानंतर आत्ता हे आळंदीजवळ कोयाळी इथे आहे. मी आणि माझी पत्नी दोघंही पूर्ण वेळ मुलांसोबत राहतो, मुलांसोबत जेवतो, मुलांसोबत झोपतो, मुलांसोबतच पूर्ण आयुष्य पुढे देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. सर्व स्वयंपाक वगैरे करायचं काम माझी बायको करते आणि बाकी सगळं काम आम्ही करतो. मुलांना शालेय व्यतिरिक्त बाकीचं शिक्षणही आम्ही देतो. इथे छोटीशी गौशाळा आम्ही बनवलेली आहे, 6000 पुस्तकांची लायब्ररी बनवली आहे. त्याचबरोबर मुलांना योगा शिकवला जातो, संगीत शिकवलं जातं, कराटे शिकवलं जातं आणि बाकी शेतीचं शिक्षणही मुलांना आम्ही देतो. अशा बऱ्याच गोष्टींमधून आमचं छोटंसं काम इथे चालू आहे. सांगायचा उद्देश हा की आपण जेव्हा असं म्हणतो की तरुणांनी पुढे येऊन काहीतरी करायला पाहिजे, तर नेमकं काय करायला पाहिजे. यावेळेस असं वाटतं की लहानपणापासून आपण एक शपथ घेतलेली असते, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं प्रेम आहे. ही शपथ आपण 10वी पर्यंत घेतो, पण त्याच्यानंतर जसं जसं आपण मोठं होत जातो ही शपथ आपण विसरून जातो. तर मला वाटतं की ही फक्त शपथ आपण आठवायची गरज आहे, काही वेगळं करायची गरज नाही आहे. त्या सेवा, समर्पण ह्या त्रिसूत्रीमधून जर तरुणांनी काम करायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की आपल्या देशासाठी आणि या समाजासाठी त्यांचं योगदान खूप मोलाचं असेल. आणि त्यामध्ये जेव्हा आपण असं म्हणतो की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, तर ही सेवा म्हणण्यापेक्षा हे कर्तव्य आहे. ती कर्तव्याची भावना आपल्या मनामध्ये रुजायला पाहिजे, ती जागृत व्हायला पाहिजे. आणि ती जागृत कधी होऊ शकते तर आजकालचा जो समाज आहे तर तो एक वेगळ्या दिशेने पाऊल टाकत आहे, ज्यामध्ये सोशल मीडिया असेल, व्यसनाधीनता असेल, आर्थिक विषमता असेल, शिक्षणामधली विषमता असेल, या बऱ्याच मुद्द्यांवरती तरुणांना संघर्ष करून पुढे आपलं आयुष्य करायचं असतं. जसं स्वामी विवेकानंद म्हणतात की जे दुसऱ्यासाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात, बाकीचे जिवंत असूनही मेल्यासारखे असतात. मला असं वाटतं की तरुणांनी दुसऱ्यासाठी जगण्याचा संदेश आपल्या जीवनामध्ये उतरवायला पाहिजे. आम्ही जेव्हा स्नेहवनचं काम करतो, गेल्या 5 वर्षामध्ये बरेच तरुण आम्हाला भेटले, परंतु त्यांच्याकडे दिशा नव्हती. नेमकं आपल्याला काय करायचंय, कशासाठी करायचंय आणि कसं करायचंय, या प्रश्नांची उत्तरं त्यांना सापडलीच नाहीत. आणि मग जी तरुणांना सापडली त्यांनी आमच्यासोबत जोडून घेतलं, त्यांनी आमच्यासोबत काम करायला सुरुवात केली. त्यामध्ये एक मुक्काम पोस्ट पुणे नावाचा ग्रुप आहे, ज्यामध्ये कॉलेजचे स्टुडंट वेगवेगळे स्ट्रीट प्ले करतात.
आणि त्याच्या माध्यमातून निधी जमा करतात आणि तो निधी स्नेहवनला मदत म्हणून देतात. त्यांचं असं असतं की आम्ही शिक्षण घेत घेत बाकी काही करू शकत नाही, पण आम्ही आमच्या परीने आम्ही जिथे आहोत तिथे जर आमच्या परीने 1 मिनिट 1 रुपया जरी आम्हाला देता आला तरी त्या सामाजिक कामामध्ये मोठं योगदान असेल. आज या कोरोना काळामध्ये प्रत्येकजण संघर्ष करत आहे, त्यामध्ये युवकही संघर्ष करत आहेत. शिक्षणाची दरी वाढत चालली आहे. आपण पाहतो की जिथे गरीब मुलगा 200 रुपयामध्ये शिक्षण घेतो तिथे श्रीमंतांचे मुलं 2 लाख रुपये फीस भरून शिक्षण घेतात. आणि यामध्ये जेव्हा आपण स्पर्धा करतो तेव्हा ती स्पर्धा कशी टिकेल हा प्रश्न युवकांनी स्वतःला विचारणं गरजेचं आहे. या कोरोना काळामध्ये सामाजिक विषमता अजून वाढली आहे, त्यामध्ये प्रत्येकाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पण जर आपण तरुणांनी जर मनावर घेतलं तर प्रत्येक तरुणाने जर 3-4 मुलं शिकवायचा जर ध्यास घेतला तर मला वाटत नाही की कोणत्याही गरीब मुलाचं शिक्षण तिथं तुटेल. पण आपली जर तरुणांची मानसिकता पाहिली तर मला काय घेणं देणं आहे, राजकारणी करतील, सरकार करेल, मला PUBG खेळायचा आहे, मला व्हॉट्सअप पाहायचं आहे, मला फेसबुक पाहायचं आहे, मला इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करायचे आहेत, मला माझी ट्रेकिंग करायची आहे, मला माझं आयुष्य आहे, मला माझं स्वप्न पाहायचं आहे. तुम्ही ते सर्व करा, तुम्हाला कोणीही काही म्हणणार नाही. पण मला असं वाटतं की 1 मिनिट जर आपण या समाजासाठी देऊ शकलो, पेरू शकलो तर ते असंख्य रीतीने आपल्याला वापस मिळेल. चांगला सुशिक्षित आणि माणुसकी जपणारा समाज आपण उभा करू शकू. त्यामध्ये तरुणांचं योगदान फार मोलाचं असेल. प्रत्येक तरुणाने जर विचार केला की मला एक झाड लावायचे, ते झाड मला जपायचे, माझा मित्र म्हणून मला ते वाढवायचे, असं जर केलं तर मला असं वाटतं की निसर्गाला आपण खूप मोठं भरीव योगदान आपण त्यामध्ये देऊ शकू. प्रत्येकाने जर विचार केला की माझ्या परीने मी 2 लोकांना मदत करेल, मी 3 लोकांना मदत करेल आणि त्यांना पुढे अजून 3 लोकांना मदत करायला सांगेल, ते अशी साखळी आपल्याला जर माणुसकीची तयार करता आली तर तरुण हे सगळ्या गोष्टी करू शकतात. फक्त तरुणांनी मनामध्ये विचार आणायला पाहिजे की आपण या भारतभूमीचे सुपुत्र आहोत आणि या समाजाचं आपण काहीतरी देणं लागत आहोत. आम्ही जेव्हा स्नेहवनचं काम चालू केलं तेव्हा हातामध्ये काहीही नव्हतं. अक्षरशः 18 19 तास काम करावं लागायचं. कोणीही सोबतीला नव्हतं. परंतु जेव्हा आपण एक पाऊल पुढे टाकतो असंख्य समाज आपल्या पाठीशी उभा राहतो आणि ते अनुभव आम्हाला आलं. मला असं वाटत होतं की मी 25 वर्षाचा आहे, माझ्यावर कोणी विश्वास ठेवेल का नाही ठेवेल. पण जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं, जर तुम्ही निष्ठेने काम केलं आणि तुमच्या कामातून तुम्ही ते दाखवून दिलं, तुमच्या चिकाटीतून तुम्ही जर ते दाखवून दिलं तर मला असं वाटतं की सगळा समाज तुमच्या पाठीशी नक्कीच उभा राहू शकतो. आणि तरुणांमध्ये ती धमक आहे, ती जिद्द आहे. त्यांना जर योग्य दिशा मिळाली, योग्य मार्गदर्शन मिळालं तर ते काहीही करू शकतात आणि आपल्या भारतासाठी ते खूप मोलाचं असेल. कोरोनानंतर असंख्य समस्या आपल्यासमोर उद्भवणार आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या असणारी ती बेरोजगारीची आणि त्याच्यानंतर दुसरी समस्या असणारी ती शालाबाह्य विद्यार्थ्यांची. कारण की आपण पाहतो की या अगोदर सरकारने आणि बऱ्याच सामाजिक संस्थांनी प्रयत्न करूनही बरेच शालाबाह्य विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पण कोरोना काळामध्ये जेव्हा असंख्य दिवस शाळा बंद होती त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांचे शिक्षण तुटले आणि त्याच्यानंतर आत्ता याच्यापुढे अजून ती संख्या वाढणार आहे. तर त्यासाठी आपल्याला खूप मोठं काम एकत्रित येऊन करावं लागणार आहे. आपल्याला जर भारत सक्षम करायचा असेल तर समाजामध्ये प्रत्येक घटक सक्षम होणं गरजेचं आहे. एकच घटक सक्षम जर झाला तर ती दरी भरून काढता येणार नाही. भारत आणि इंडियामधली जर दरी आपल्याला दूर करायची असेल तर शिक्षणच एक असं माध्यम आहे ज्याच्यामुळे आपण सर्वांना सक्षम करू शकू. आणि मला असं वाटतं की गावागावामध्ये असे असंख्य तरुण आहेत, त्यांना फक्त दिशा मिळणं गरजेचे आहे. गावागावामध्ये असे स्नेहवन उभे राहू शकतात. गावागावामध्ये स्वामी विवेकानंदांच्या माध्यमातून प्रेरित होऊन तरुण काम करू शकतात. फक्त मला वाटतं की तरुणांनी बाकीच्या मोहमायेमध्ये न अडकता, व्यसनामध्ये न अडकता, मी माझं आणि याच्यामध्ये न अडकता समाजासाठी आणि देशासाठी काय करता येईल का याचा विचार नक्की करायला पाहिजे. मित्रांनो, भविष्यातील सेवा कार्याचं स्वरूप फार वेगळं असेल आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचं, तरुणांचं योगदान फार मोलाचं असेल आणि मला असं वाटतं की ते आपण देण्याची वेळ आता आलेली आहे. तुम्ही एखाद्या बेरोजगार तरुण मित्राला जर नोकरी कुठे लावून दिली तर मला वाटतं ती खूप मोठी सेवा असेल. तुम्ही
पाहत आहात की असंख्य शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत. तुम्ही जर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी, त्याच्या भाजीपाल्याला कुठे विकण्यासाठी जर मदत केली तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या गावामध्ये, तरी ती खूप मोठी सेवा असेल. तुम्ही जर तुमच्या बाजूच्या वस्तीमध्ये, बाजूच्या झोपडपट्टीमध्ये तुमच्या कामवाल्या बाईच्या मुलाला, एखाद्या शेजारच्या ताईच्या मुलाला जर शिकवण्यासाठी मदत केली तर ती खूप मोठी सेवा असेल. त्याला शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केलं, त्याला संघर्ष करण्यासाठी प्रेरित केलं तर ती खूप मोठी सेवा असेल असं मला वाटतं. त्याचबरोबर आपण आज पाहत आहोत की सोशल मीडिया असेल, इतर न्यूज चॅनल्स असतील, बाकी असेल, फक्त निगेटिव्हिटी समाजामध्ये पसरत आहे आणि त्यामुळे बरेच शेतकरी आत्महत्या करतात किंवा बरेच तरुण आत्महत्या करतात. निराशावाद भरपूर वाढला आहे. त्यामध्ये जर आपल्याला सकारात्मकता वाढवण्यासाठी जर आपल्याला काम करता आलं, आपल्याला जर एकमेकांना मोटिवेट करता आलं, आपण जर 4 लोकांना, 4 मित्रांना एकमेकांना प्रेरित करू शकलो, 4 मित्रांना आपण जर चांगले विचार देऊ शकलो आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं जर जीवन उज्ज्वल होण्यासाठी मदत झाली तर तीही खूप मोठी सेवा असेल असं मला वाटतं. मित्रांनो, आज आपण पाहत आहोत की आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो. आपण जेव्हा एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो 3 बोटं आपल्याकडे असतात. कोणतीही परिस्थिती जेव्हा उद्भवते त्याला सर्वस्वी जबाबदार आपण असू. आज आपण चोऱ्यामाऱ्या पाहतो, 20 वर्षाचे तरुण खून करताना पाहतो. मला असं वाटतं की ही संख्या वाढू नये यासाठी आपल्याला काम करायला पाहिजे. यासाठी चांगली संस्कारक्षम पिढी घडण्यासाठी चांगलं शिक्षण देणं, त्यांना सन्मानाची वागणूक देणं आणि ही समानता, बंधुभाव, माणुसकीची शिकवण प्रत्येक घटकामध्ये रुजवणं, यासाठी प्रत्येकानं आपल्याला काम करण्याची गरज आहे. मी साप्ताहिक विवेकचे परत एकदा आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली आणि मला विश्वास आहे की तरुण पिढी नक्कीच यावर विचार करेल आणि आपल्या आपल्या परीने काम करेल. धन्यवाद. मित्रांनो, मला बऱ्याच वेळेस असं वाटतं की आपण जेव्हा शिक्षण घेतो, आपण सेवा म्हणजे नेमकी काय करायची, मातृभूमीची सेवा म्हणजे नेमकी काय करायची. आपण शिक्षण घेतल्यानंतर आपल्या हातामध्ये रिझ्यूम असतो. हायली क्वालिफाईड मुलगा सुद्धा फक्त जॉब करायचाच विचार करतो. आपलं स्वतःचं काहीतरी स्टार्टअप करावं, त्यामधून 4 लोकांना रोजगार मिळावा, 4 लोकांचे घरं टिकावे. त्याचबरोबर त्यांना आपण जर काही चांगलं जीवनमान देऊ शकलो, यासाठी कोणी प्रयत्न करायला पुढाकार घेत नाही. नवीन इनोव्हेशन आयडिया इम्प्लिमेंट करण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही. मला असं वाटतं की आज आपल्या देशाला, जसं आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी स्वप्न पाहिलं की मेक इन इंडिया, याची खूप जास्त गरज आहे. त्यासाठी तरुणांचं जे योगदान आहे ते फार मोलाचं आहे. ज्या शिक्षित तरुणांनी एकत्र येऊन गट बनवून किंवा इंडिव्हिज्युअली आपलं स्वतःचं स्टार्टअप काही करता आलं, त्याच्यातून 4 लोकांना गावामध्ये, शहरामध्ये रोजगार निर्मिती करता आली, तर ती मला वाटतं आपल्या भारत भूमीची सगळ्यात मोठी सेवा असेल आणि आपण हे करू शकतो. यासाठी फक्त जिद्द लागेल, स्वप्न पाहण्याची धमक लागेल. तुम्ही जर स्वप्न पाहिलं तर ते पूर्ण करण्यासाठी असंख्य हात तुमच्या मदतीला नक्कीच धावून येतील. फक्त ती रिस्क आपण घ्यायची तयारी आपण ठेवली पाहिजे की मी काहीतरी करू शकतो. स्वतःवर विश्वास आपण ठेवला पाहिजे की मी काहीतरी करू शकतो आणि माझ्यामध्ये ते आहे, ते उपजत आपल्या मातीमध्ये आहे की आपण काहीतरी करू शकतो. धन्यवाद अशोकजी. राष्ट्र जागरणासाठी आवश्यक ठरतं ते त्या राष्ट्राच्या युवा शक्तीचं जागरण. आजच्या या 3ही वक्त्यांच्या मांडणीतून युवा शक्तीला काही ना काही चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करूयात. आता यानंतर राष्ट्र जागरण व्याख्यानमालेचं उद्याचं सत्र, या सत्राचा विषय असेल कला माध्यमातून प्रकट होणारा भविष्यातील भारत. आणि हा विषय मांडणार आहेत प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक आणि विविध विषयांवरील आपल्या थेट रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले श्री योगेश सोमण. तेव्हा भेटूयात राष्ट्रजागरण व्याख्यानमालेच्या उद्याच्या सत्रात, अर्थात दिनांक 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद. दिनांक 5 ऑगस्ट 2020 राम जन्मभूमी अयोध्या नगरीत माननीय पंतप्रधानांच्या शुभ हस्ते आणि पूजनीय सरसंघचालकांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराचं भूमिपूजन झालं. हिंदू समाजाचा, हिंदू अस्मितेचा 5 शतकांचा संघर्ष संपला आणि एका नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मात्र आता आपल्याला एवढ्यावरच थांबून चालणार नाही. साऱ्या जगाला हेवा वाटेल असं परम वैभवशाली राष्ट्र आपल्याला उभारायचंय आणि 5 ऑगस्टचा सोहळा ही या राष्ट्र उभारणीची पायाभरणी असणार आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून साप्ताहिक विवेकनं
राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथ निर्मितीचा प्रकल्प हाती घेतलाय. या राष्ट्राची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक अनेक क्षेत्रात जडणघडण कशी असायला हवी याबद्दलचं सखोल चिंतन या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळेल. पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांची प्रदीर्घ मुलाखत, स्वामी गोविंद देवगिरी, माधव भंडारी, कृष्ण गोपालजी, अविनाश धर्माधिकारी, मिलिंद कांबळे, गिरीश प्रभुणे, रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर अनेक तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख. या भव्य ग्रंथाचं प्रकाशन विजयादशमी या दिवशी. राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा उचला. केवळ 2500 रुपये श्रद्धानिधी भरून मिळवा. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथाची एक प्रत, विवेक साप्ताहिक आणि वैद्यराज त्रैमासिकाचे अंक वर्षभरासाठी मोफत. शिवाय या ग्रंथात रामसेवक म्हणून आपल्या नावाची नोंद. तेव्हा ग्रंथाकरता लवकरात लवकर नोंदणी करा. साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर, एक भव्य ग्रंथ निर्मिती आपल्या घरी असायलाच हवी.